फायनली मी माझ्या घरी आली आहे, मायरी. आणि हे माझं घर आहे. बाय. मी माझ्या माहेरी आले आणि बघा माझं माहेर मालवणमध्ये विरानला. समोर मी तुम्हाला दाखवते काय आहे. मस्त असा हायवे रोड आहे आणि हा रस्ता आहे. समोर बँक आहे, समोर तलाठी ऑफिस आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर एस टी रिक्षा स्टँड पण आहे आणि एस टीचा स्टॉप पण आहे. आणि ह्या साईडला सुद्धा मालवण साईडला जायचं रोड आहे. खूप छान वातावरण, खूप मस्त वाटते. 5 वर्षानंतर मी आली आहे घरी. शाळेच्या काय माझी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त. पण खरंच खूप छान वाटतं आहे मला. फायनली मी माझ्या घरात पोचले आणि हे फूल जे स्कूलमध्ये दिलेलं आम्हाला माझ्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे माझ्यासाठी. सगळे शिक्षक भेटले, खूप छान वाटलं. आत्ता आले माहेरी. आजचा दिवस वस्ती करणार. आता बघू, मंदिरात जायचं आहे मला. मंदिरात जाऊन आली की त्यानंतर बघू तर कसं काय टाईम भेटतो आहे. मग उद्या जायचं आहे पुन्हा मुंबईला. तर इथे समोरच बँक आहे आणि आमचे हिरलेकर म्हणून आहेत, त्यांच्या इथे ते बँक आहे. आणि हे सगळं तुम्हाला दिसतं आहे ते तिथे गॅरेज आहे ॲक्च्युली, राजू दादा म्हणून त्याचं. दुसरं पूर्ण वेल्डिंगचं सुद्धा आहे, पालव म्हणून त्यांचं. आणि समोरच हे तलाठी ऑफिस आहे. पहिल्या मी तलाठी ऑफिसलासुद्धा काम करायची लग्नाच्या आधी. 1-2 महिने होते असंच, म्हणजे घर बसल्या काय तर त्यांना ते सगळं सातबाराला करून लिहून देणं कोणाला वगैरे असं. आणि हा घराच्या बाहेरचा भाग आहे. हे एका साईडने पाऊस पडला की भरपूर पाणी हे होतं, ओलं. नंतर हे काकीचं घर आहे बाजूचं. सगळं जॉईंट घर आहे आमचं काकीचं. त्याच्या बाजूला पुढे आमच्या आत्याचं घरसुद्धा येतं आहे. ह्या गाड्या माझ्या भावाची गाडी आहे, त्याने लावली आहे त्याची. आणि काकीसुद्धा मुंबईला असते, त्यांचे म्हणजे मुलगासुद्धा मुंबईला असतो काकांचा. त्याच्या पुढचं आत्याचं घर. आत्यासुद्धा मुलाकडे गेले राहायला. आणि हे आमच्या बाजूचं गावाला म्हणजे त्याला पानंद बोलतात, म्हणजे पायवट पानंद. ती मागच्या साईडला गेली, जो डायरेक्ट बेलाशेवटी रोडला जॉईंट होते ती पायवट. इथे बघा केवढी मोठी तुळस झाली आहे आणि पूर्ण ते मंजिरी, तुळशीच्या वरती जे येतं त्याला मंजिरी बोलतात. खूप मस्त तुळस. आपल्याला मुंबईला बघता नाही येत नाही एवढी. छान छान होतात गावाला व्यवस्थित. मी सुद्धा 2-3 पानं काढली त्याची आणि 2 खाल्ली. छान असतं खाल्लेलं. नंतर हे खूप असं रान वगैरे पण वाढलं आहे मागच्या साईडला थोडंसं, कारण आता कोणीच राहत नाही, सगळे मुंबईला आले. त्यामुळे पाऊस पडल्यामुळे लगेच रान वाढतं, काढलं तरी वाढतं पूर्णपणे. तर मी तयार झाले आणि चालले मंदिरात. सामान घेतलं आहे आणि मंदिराकडे गेलात नको मला दाखवते मी बालाडी मातेचं मंदिर. तर ती चालली आहे ईशानी. ईशान्यासाठी बोलते का भावाला सांगते तर बाईकने जाऊया, तर नाही बोलता. मग आमच्या बाजारपेठेत बोलते खूप चांगलं आहे, कोणतंही काम ऐकतो. राजू नाव आहे त्याचं, त्याला वेगळं बोलतात पण मी राजू. मंदिरात घेऊन चाललं आहे आणि 5 वर्षानंतर सांगायला कसं तरी वाटतंय, पण 5 वर्षानंतर मी चालले मंदिरात मराठी मातेच्या. आई मला बोलली की गावी जा आणि गेलीच की आपल्या मराठी मातेच्या मंदिरात. म्हणजे माहेरवर्षी तिथे जास्त जातात, मला कधी जाता येत नाही तिथे. तर म्हटलं चला ह्यावेळी आले त्यासाठी पण जाऊया, म्हणजे
तर रस्त्याच्या साईडला बघा खूप असं झाडं हिरवीगार. पहिले लग्नाच्या आधी आम्ही मुलं आजूबाजूचे वगैरे असे संध्याकाळचं रोड डेली फिरायला येणं रस्त्याला, म्हणजे हा रस्ता फिरायला खूप छान आहे. संध्याकाळचं वॉकिंगला बरेच बाजारपेठेतले मुलं अशी फिरायला येतात त्या साईडला. आणि एका साईडला हे जसं इकडे गणेश घाट वगैरे मुंबईला बोललं जातं, तसं तिकडे गणेश कोंड म्हणून आहे. ते पण खूप छान आहे बघायला. देवाचं असं छोटंसं मंदिर, पाषाण मूर्ती त्याला खूप छान असं बनवलेलं आहे. आणि आता पुढे ह्या रोडला पहिली जास्त अशी घरं नव्हती, पण आता माझ्याच लग्नाला 20 वर्ष झाली, तर त्यामध्ये खूप अशी घरं पण झाली, मध्ये बंगले झाले. आणि प्रायव्हेट म्हणजे हा गाव आमचंच आहे मस्ते. ह्या जशी विरण बाजारपेठ आहे तसं गाव आहे. हे बाजूला शाळा आहे, मस्ते शाळा. इथून शॉर्टकट रस्ता मंदिराकडे जातो. आता मी पोचले मंदिरात. गेली तिथे जसं बाकी ठिकाणी गुरव वगैरे बोलतात, तसं गावकर म्हणून असतात, तेच तिथे मंदिराचं सगळं बघतात. तर तिथे फटाफट मी खण नेलेलं नारळ पहिल्यांदाच, तर देवाला वाहिलं आणि पूजा वगैरे करून ओटी वगैरे भरली. गोड काय नेलं नव्हतं म्हणून थोडेसे पैसे ठेवले त्याच्यात. आणि त्याने छान असं माझ्यासाठी गाराणंसुद्धा देवाकडे घातलं की पहिल्यांदाच आली आहे वगैरे असं. कारण लग्न झालं तेव्हा मी गेलेली, मला आठवते. त्यानंतर मी जास्त अशी गेलीच नव्हती. तर ते झालं, थोडा वेळ मंदिरात थांबलो. त्याने मग विभूती वगैरे दिली देवाची, ते घेतले. मग माझ्यासोबत जो मुलगा आलेला तो पण. आणि हे ना वारूळ आहे, आता हल्ली ह्या 4-5 वर्षात खूप वाढतं असं बोलत होते, ते सांगत होते की ते वारूळ आणि आपोआप नष्ट होतं, आपोआप वाढतं पुन्हा. आणि त्याच्या आतमध्ये मूर्त्या आहेत देवीच्या. तर हे बाहेरचे जे मंदिर आहेत, छोटे छोटे मूर्त्या देवांच्या, पाषाण मूर्तीसुद्धा होत्या. तिथेसुद्धा जाऊन मी नमस्कार वगैरे केला सगळ्या. आणि अशा 2-3 मूर्त्या आहेत. मला सांगता पण येणार नाही, कदाचित नेक्स्ट टाईम पुन्हा गेली नक्की सांगेल विचारून, कारण मलाच कसं तरी वाटत होतं ॲक्च्युली सांगायला. भरपूर साऱ्या देवांच्या, म्हणजे एका मंदिराचं सगळं काही असतं. तर मी आली आहे आमच्या मंदिरात, ओटी वगैरे भरली. बाकीचे पाषाण मूर्ती पण आहे, त्यांचा पण आशीर्वाद घेतला. प्रत्येकाचा आपला भाव असतो आणि त्या भावावर विश्वाससुद्धा असतो, भक्तीसुद्धा असते आणि शब्दाचा मानसुद्धा असतो. ते करून मी सुद्धा पोचली आणि खूप छान वाटते बघा, वातावरण मस्त. खूप वर्षानंतर आले मी. हे मागचं जे आपण तिथे भेटीवले ते मोठं मंदिर, आणि हे जे बाकी बाहेरचे मंदिर आहेत, समोर देवास पण आहे, अजून छोटे छोटे मंदिरं पण आहेत, ते दिसतात. इथं चाललो. मामीकडे म्हणजे कसं सांगू तुम्हाला, मी मामीच बोलते त्यांना. माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा त्यांचं जुनं घर होतं. तर त्यांच्या म्हणजे कोकणातली पद्धत होती की ज्यांच्या घरी लग्न लागतं मुलीचं, ते तिच्यासाठी माहेर होतं. तर ते हे आमच्यासाठी कांदळकर फॅमिलीचं माहेर आहे. म्हणजे बोलायला गेलं तर काका कसे लागतात. पण आईचं लग्न यांच्या म्हणजे अंगणात लागलं, यांच्या घराच्या इथे लागलं, म्हणून मला आम्ही कधी नावानेच बोलतो. आणि कायमध्ये अगदी लग्नाच्या आधीपासून माझं इथे येणं जाणं. कॉलेज करून आली इकडे यायची. एक आमच्या वळवी मॅडम म्हणून होत्या, वसावे वळवी दोन्ही बोलायचे. नाशिकचं कपल होतं म्हणे, शिक्षक होते. आणि त्यांच्या मिसेस खूप छान. आता त्यांचीच आठवण आली, मामीला सांगत होती फोन करतात का. आणि त्यांनी जर हा ब्लॉग फेसबुकला बघितला त्या नक्कीच मला असं वाटतं बाई तुम्ही कमेंट करावी त्याच्यासाठी. आणि हा नक्की ब्लॉग फेसबुकला शेअर तर करणार. तर मी आली आज मामीकडे, आमच्या कांदळकर मामीकडे. आणि आहे तसं आहे मामीची काळ भाडोत्री आणि ही बाग जी जशी होती पहिल्याच बऱ्याच वर्षापूर्वी,
माझ्या लग्नाआधी तसंच आहे. आणि बाहेरचा जो परिसर आहे तो पण तसंच आहे. आणि तुळस आहे समोर, घरसुद्धा आहे तसंच आहे. आणि हे बघा दाखवते मी, गुलाबी फुलं, भरपूर असे झाड आहेत. आत्ता मामीला मी तेच बोलत होते की मला ह्याच्यातली काय काय झाडं दे, आणि मी घेऊन जाणार आहे. हे हळदीची पानंसुद्धा आहेत, ते पण आहे. भरपूर असे झाड आहेत चमचमीचे आणि छान वाटतं. हळदीची तर पानं बघा किती आहेत, भरपूर आहेत. फायनली तुम्हाला मी ब्लॉग दाखवते. म्हणजे माझी पण खूप इच्छा होते की कोकणात गेल्यानंतर काहीतरी दाखवावं, तर मी ते दाखवते तुम्हाला. किती सुंदर बाग आहे बघा, किती मस्त आहे, छान वाटतं, एकदम मन प्रसन्न होतं. मंदिरातून जाऊन आली ते डायरेक्ट, म्हणजे माझ्या बोलतात ना की आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं मनापासून, ती व्यक्ती आपल्याला भेटलीच पाहिजे. माझंही असंच झालं. जो रिक्षामध्ये माझ्यासोबत मुलगा होता राजू, तर त्याला मी बोलतच होती की मामी असेल का, कांदळकर मामी घरी, तर तो बोलतो काय माहिती असेल की नाही. तर मंदिरातून येता येता मामी तिकडून चालत येताना दिसली मला रस्त्यात. तिला घेऊन डायरेक्ट घरी आल्यानंतर मामीने मस्त चहा बनवला आणि आमरस बनवला घरचा, आमच्या कोकणातला आमरस. आईने पण घरी दिला आहे आणि मामीने पण दिला. तो हाटीवर खाल्ला आणि आत्ता म्हटलं मामी बाहेर पडली, मम्मी पण बाहेर पडली, मी बाग दाखवली. आत्ता ना मामी मला रेखा बोलते, तर मी आत्ता आज तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझं माहेरचं नाव रेखा आहे. आणि आत्ताची प्रॉपर नाव ब्लॉगिंगला म्हणजे यूट्यूबला आहे ते प्रेरणा आहे. म्हणजे माझं खरा आय डी रेखा परब आहे आणि सगळीकडे मला रेखा म्हणून ओळखतात, माहेरचं नाव म्हणून. तर ही आमची मामी आहे, जे तुम्हाला मी नातं सांगितलं आता मामीला माहिती नाही मी काय बोलली आहे. ती मामीला सांगेन यूट्यूब बघ आणि ब्लॉगिंग बघ, मग तिला कळेल काय बोलली मी ते. तर मामीची बाग बघा, खूप मला आवडली. भरपूर झाडं आहेत. आता ह्याच्यातली बरीच झाडं मी घेऊन जाणार आहे, म्हणजे हळदीचं बघू आता काय भेटते त्याच्यातलं नेणार आहे. कारण माझ्याकडे गॅलरी आहे, तुम्हालाही माहिती आहे. मी पण बरीच झाडे लावली आहेत. झाडांची हौस मला अशी आहे लावायची. तर बघू अजून तुम्हाला काय दाखवायला भेटतं आहे. उद्यापर्यंत मी आहे अजून, त्या उद्याच्या दिवसापर्यंत काय काय बघायला भेटते. कोकण स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण, खरंच आहे तसं. माझ्या व्लॉगिंगमध्ये बघून तुम्हाला 100% वाटणार की स्वर्गाहून सुंदर कोकण आहे तर आहे. त्याला दुसरा काहीच तोड नाही आहे कोकणाला, आहे म्हणजे आहे. बघा अजूनही दाखवते तुम्हाला. गाडी नारळची बाग आणि ही मामाच्या मुलाची गाडी आहे आणि मामाची मुलाची घरं आहेत, ती पण आहेत. मामाला एक मुलगी पण आहे. आणि मला मामीची आल्यानंतर बाग पण खूप आवडते जास्त. ते खूप जुनं नातं आहे, तर मी येतेच इथे. आता त्यांचे भाडोत्री सगळे चेंज झाले असतील, पण मी यायचे तेव्हा खूप वेगळे होते आहे ना मामी. खूप छान छान होते, मस्त दुधाने, परत वेसावे, हां घुगे छान छान होते. हां तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, मग काय काम आहे मला, मी बाजारपेठेत जास्त नाही. आलं तर इकडेच जायचं चालत मग इथे बसायचं, टाईमपास करायचं, संध्याकाळ झाली की घरी जायचं, असं करायची. आणि तीच आठवण ठेवून मी अजूनही इकडे येते. भले देणं घेणं काही जास्त नसेल माझ्याकडे आणि नाही होत, खरं आहे ते आहे, पण मी येते आवाज द्यायला, मला आवडतं. तर बघा मामा अजून आला नाही, कारण घराच्या मागे मोठं ग्राउंड आहे आणि तिकडे मोठे क्रिकेट चालू आहेत. म्हणजे मी ज्या कामासाठी आले त्यातली बरीच मुलं आमची, माझे विद्यार्थी आज त्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत आहेत. सांगायला हरकत नाही, ते सगळे क्रिकेट खेळतात. तर मामासुद्धा तिकडे बघायला बसलं आहे. आता मी ॲक्च्युली थांबले, ती मामासाठी थांबले, आवाज येऊन जाईल मग घरी जाणार आहे. घरी गेली की भाऊ आहे तिथे, काहीतरी जेवणाचं जेवणार, रात्री आराम करणार आणि सकाळी बघू कसं सकाळी जायचं आहे ट्रेनने की दुपारी जायचं आहे की संध्याकाळी जायचं आहे अजून माहिती नाही आहे. कारण माझ्यासोबत जे क्लासमेट आले आता ते ठरवतील की कधी जायचं. सोबत आले तर सोबतच जाणार आहोत असं केलं. तर बाकी बघू तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय काय दाखवेन मी. आता हे शूटिंग वगैरे बघेल ना तर आता नक्कीच विचारते शूट करून. हां मी बोलली मगाशी
ह्याला ना पहिलं ना ह्याला महत्त्व नव्हतं, आत्ता मी महत्त्व सांगते, मामी पण ऐकेल. हे ना हे फळ डायबेटीसला चालतं. हे खास करून लावतात लोक. आणि हे झेप्टोवर, मुंबईला झेप्टो जास्त जातं ब्लिंकिट्स ऑर्डर करायला, तर त्याच्यावरती सुद्धा ना हे फळ असतं. तर हे डायबिटीस ज्यांना होतो ना त्यांना हे फळं खातात. इकडे त्याला ते काय बोलतात मामी, ह्याला काय बोलतात? बिटका म्हणतात. हां, बिटका. तर ती म्हणजे इथे चिबडासारखी, हां, आणि छान लागतात, आंबट अशी लागतात ती. पण खरं तर ही डायबेटीससाठी उपयोगी फळ आहे. हे डायबेटीससाठी खाल्लं जातं. हे भेटतसुद्धा नाही सहसा, मुंबईला कधी कधी ऑर्डर करतात तेव्हा. तर इथे मला हे असं दिसलं आता, म्हटलं तुम्हाला दाखवलं. कारण ह्याचं महत्त्व पहिलं आम्हालासुद्धा माहिती नव्हतं. आता मुंबईला राहून राहून माहिती पडलं की हे. आणि जांभूळ तर जांभूळ ज्यूस पावडर ते तर डायबिटीसला चालतं, पण हे सुद्धा खातात. कारण हे मला माहिती आहे, जेव्हा काकांना आमचं डायबिटीस होता तेव्हा काकांनी गावाला सुद्धा आणल्यावर लावलेलं होतं असं. मामी तर ही झाडं वाढवतात, ही डायबिटीसला चालतात, डायबिटीस खातात. ते बघा, मामीने गुलाबाची फांदी पण दिली आहे. आणि कसली वेल दिली आहे? गोकर्णाची. तर नंतर मी घरी आले आणि घरी भाऊ पण होता, मग डाळ भात लावला. कारण दोघंच होतो आणि शनिवार पण होता, तर म्हटलं डाळ भात करूया. आणि असंच मोबाईल पुढे समोर ठेवलेला होता. तर जेवण बनवून म्हटलं आता जेवायचं, आराम करा, कारण झोप नव्हती. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते, कारण खूप झोप होती डोळ्यावरती. मला सगळं आवरून झोपायचं होतं. तर म्हटलं पटापट आवरूया आणि झोपूया. कारण दुसऱ्या दिवशी पण म्हटलं काय अरेंजमेंट बघू, कसं काय करायचं हा विचार चालू होता माझा. मग पटापट कुकर वगैरे लावला आणि म्हटलं जेवण झालं की आवरायचं थोडंसं. म्हटलं भावाशी बोलत पण बसायला भेटेल, त्याच्या कामाचं काय झालं वगैरे विचारायला. मग तेवढंच करून मी हा व्लॉग इथे संपवला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.